पहिला सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे असेल वरप इलेवन वरप संघ आणि दुसरीकडे असेल रिया इलेवन दावडी. 5 षटकांचा सामना आहे. पंच आपल्याला पाहायला मिळते अभिषेक. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक आलेत झेल पर्यंत परंतु खराब झाली. चुकी आपल्याला पाहायला मिळते. जीवनदान मिळते या मॅच मध्ये दीपकला आणि मिळतील पुन्हा एकदा या 2 धावा. जीवनदानाचा आता फायदा घ्यावा लागेल. येणारी वेळ सांगून जाईल. मैदानाच्या आतमध्ये सोप्पा साधा झेल होता. झेल पर्यंत पोहोचलेत आणि झेल ड्रॉप झाला. 2 धावा मिळतील. चांगली गोलंदाजी करतात मनीष मैदानाच्या आतमध्ये परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देखील लाभणं तितकंच गरजेचं असेल मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा खोलामध्ये टाकला होता चेंडू. कोणते प्रत्युत्तर नव्हता बॅटर दीपककडे आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. बिरकावून दिलाय सीमारेषा बाहेर. क्षेत्ररक्षक होतील ते बनतील प्रेक्षक. शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार. फलंदाज दीपकच्या बॅटमधनं. मागील चेंडूवरती झेल ड्रॉप पावला होता आणि त्वरित षटकार पाहायला मिळते. सोपा साधा झेल होता आणि चुकीचं रूपांतर 6 धावांमध्ये. 10 धावा खर्च करण्यात आला गोलंदाज मनीषच्या माध्यमात. आता गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश भोईर येत आहेत. आता स्ट्राईक एंडला आशुतोषला आपण पाहणार आहोत बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळते. आउट स्विंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. योगेशच्या माध्यमातून चांगला चेंडू. पुन्हा एकदा योगेश. यावेळेस बॅट चिकाडा लागला. चेंडू चाललाय थर्डमॅन रिजनला. एसटी रक्षक पोहोचतायत. अनिल मात्रे चेंडू उचलण्यासाठी. पुन्हा एकदा मिळेल 1 धाव. धावसंख्या 11 पाहायला मिळते दावडी संघाची. आपल्याला पाहायला मिळेल 5 षटकांचा सामन्यामुळे त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते 8 संघ इनॅक्शन मध्ये असेल. दुसरा सामना असेल 9 तरुण वरप आणि त्यांना फाईट करेल तावडीपाडा संघ. जेव्हा 5 षटक समाप्त होते तेव्हा आपल्याला रिपोर्टिंग करणं गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशेपासून भरकट पाहायला मिळते. गोलंदाज योगेशला पाहू शकता. अतिरिक्त धावसंख्या खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेलपर्यंत पोहोचत नाही. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतात क्षेत्ररक्षक कल्पेश. चांगली थ्रोफेकी पाहायला मिळते आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. चौदा धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल षटक क्रमांक 2 मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचना चेंज पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. योगेशच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली आहे या षटकामध्ये देखील. आणि चेंडू येतो निर्धाव. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार पाहायला मिळतोय फलंदाज दीपकच्या बॅटमधनं. चांगली फटकेबाजी आता पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून. जेल ड्रॉप झाला होता पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आक्रमणाला देखील सुरुवात केली आहे. किंमत मोजतोय मैदानाच्या आतमध्ये वरप इलेवन वरप संघ. चुका टाळाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा खोलातला चेंडू हेलिकॉप्टर उडाला परंतु क्षेत्ररक्षक आहेत
आणि ते बनतील आता पुन्हा एकदा प्रेक्षक. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. षटकार पाहायला मिळतोय यावेळेस शेवटच्या चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 26 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करत असताना आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दीपक लय मध्ये येत आहेत. झेलची किंमत मोजावी लागते आता. आतापर्यंत 3 षटकार आले फलंदाज. पहिला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये रिया इलियन दावडे आणि त्यांना फाईट करत असताना वरप इलियन वरप संघ. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये दीपक. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फुल टच चेंडू. फुल टच चेंडूचा फुल टोल वसूल करताना आपल्याला पाहायला मिळतोय या इनिंग मध्ये. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये दीपक. पुन्हा एकदा ऑन साइडला फुल टच चेंडू. फुल टच चेंडू. चांगली धावसंख्या पाहायला मिळते आता. यावेळेस पुन्हा एकदा कोलामध्ये टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न डीप. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थांबला मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्रक देखील होते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. फटका जाईल गोळीच्या वेगाने फरार. चेंडू होईल सीमा पार. येतोय अजून एक दमदार चौकार. एकोणचाळीस धाव फलकावरती. यावेळेस हात ट्रॅकर चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होतंय आणि चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 41 धाव फलकावरती. 40 धावा सॉरी. पुन्हा एकदा मनीष सज्ज होत आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतो. लाऊड अपील केली होती परंतु पंच सहमत नाही आणि षटक क्रमांक 3 चा देखील खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते रियल दावडी संघाची 40 या आकड्यावरती. जी ट्रॅक वरती गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकेटला बॅटर अतिशोष. यावेळेस बॅटची कडा आणि यष्टांच्या पाठीमागे टिपलाय आणि संपलाय आशुतोषचा खेळ. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतो रियल दावडी संघाला. न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती अमित येतो बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 41 या आकड्यावरती. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूंच्या मध्ये किती धावा बनवत आहेत मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहणं गरजेचं असेल.
चांगला सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा किरण सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू आणि चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक योगेश यांच्या माध्यमातून झालेली चांगली कामगिरी आणि मिळालेली एक धाव या चेंडूवरती. 42 धाव फलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकचा झेल सोडल्यानंतर चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा किरण सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू जाईल सीमा पार. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस षटकार चौकारांची आतिषबाजी होते फलंदाज दीपकच्या बॅटमधनं. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 6च्या मदतीने 48 वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. पुन्हा एकदा किरण सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू डॉट येतो. आता सुटकेचा श्वास घेतला असेल गोलंदाज किरणने, कारण की मागील चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर आता डॉट चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने आणि मिळतील पुनश्च एकदा 2 तर कंप्लीट झालेत. 50 धावा कंप्लीट, 50 कंप्लीट. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. षटक क्रमांक 1 शेवटचा चेंडू असेल. चांगला चेंडू पाहायला मिळतो यावेळेस आणि शेवटचा चेंडू देखील आलाय निर्धाव आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा आपल्याला पाहायला मिळतात रियालियन दावडी संघाच्या. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता आदित्य येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. आदित्यच्या माध्यमातून झालेली चूक आता पाहायला मिळते, परंतु चुकीचं रूपांतर आता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. आता स्ट्राईकला अमित पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळते आणि एकदा मिळालेल्या चेंडूवरती 22च्या स्वरूपात 51 धावा फलकावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा बनवतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दीपक ते देखील पाहणं गरजेचं आहे. षटकार चौकार देखील आता पाहायला मिळाले. मागील 4 षटकांमध्ये आता शेवटचं षटक पाहायला मिळतं, अंतिम षटक. पुन्हा एकदा आदित्य सज्ज होते. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही आणि निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आता होते गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होत आहे स्टॅकेटला बॅटर दीपक.
यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे शांत ठेवलं गेलं गेलं या चेंडूमध्ये. ब्लॉकलचा चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर केलं होतं गोलंदाज आदित्यने आणि डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईकला दीपक. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू उचलण्यासाठी क्षेत्ररक्षक येत आहेत आपल्याला पाहायला मिळतात श्री, आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 53 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्येला चांगली ब्रेक लावण्याचं काम जरूर केलं आदित्यनं. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी देखील. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा सोडून देतात आणि पंचांच्या आत समांतर धावा मिळतील. अवांतर अतिरिक्त बाउन्स पाहिला या चेंडूमध्ये आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केला आणि 1 फॉरचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळते अभिषेक सरांच्या माध्यमातून. चला नवतरुण वरप संघ आणि यावेळेस ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत पण ते बनतील प्रेक्षक आणि खराब आणि चुकीचं जजमेंट. चेंडू जाईल सीमा पार. येतोय अजून एक षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक 60 धावा धाव फलकावरती. चला टावरीपाडा संघ आणि नवतरुण वरप संघ टॉस साठी या प्लीज, नाही तर अन्यथा 2 षटकांचे तुम्हाला सामने खेळावे लागतील. नवतरुण वरप आणि टावरीपाडा संघ चला लवकरात लवकर या टॉस साठी. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होते सीमारेषावरती आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि तिसरीचा प्रयत्न असेल. आणि काय खराब पाहायला मिळतं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बॅकअप साठी खेळाडू येतात मनीष आणि चौथीचा प्रयत्न असेल. पंच धावा किती 3 आहेत का 5? 5 4 आहेत ना. 5 धावा कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. झालेली चूक आणि चुकीचं रूपांतर. जिथे 1 धाव होती तिथं 4 धावा एक्स्ट्रा मिळाल्या आणि 5 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा आता लागल्या गेल्या आहेत. 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये टीम वरप इलेव्हन वरप संघासाठी.
वरपिलन वरप संघाला आणि सलामीची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होते सुरुवात दुसऱ्या फेरीमध्ये. आता 66 धावा चेस करायच्या आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. आशुतोष पाहायला मिळेल षटक क्रमांक 1 मध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर अनिल सोडून देत आहेत चेंडूला आणि यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पहिलं गोलंदाज आशुतोषच्या माध्यमातून. 66 धावा चेस करायचा या मॅच मध्ये. यावेळेस ऑन साइडला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अनिल मॅथ्यूच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर शांत होता आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. यावेळेस पुन्हा एकदा लेफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन आणि चेंडू डॉट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आणि निर्धाव चेंडू होतोय. चांगले कमबॅक पाहायला मिळतं गोलंदाज आशुतोषच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलं गेलं, त्यानंतर अनिलच्या बॅटमध्ये षटकार पाहायला दुसऱ्या चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू पाहायला मिळते गोलंदाज आशुतोषच्या माध्यमातून. 6 धावा फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होते आशुतोष गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू होता. झेलची संधी असेल. यावेळेस संधीचं सोनं केलंय आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. अनिल बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक पहिला पाहायला मिळतोय. अनिलच्या माध्यमातून एक षटकार जरूर आला होता, त्यानंतर सुरेख कमबॅक राहिलं गोलंदाज आशुतोषच्या माध्यमातून. 4 चेंडू आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश पाहायला मिळतील. अजूनही खेळपट्टीवरती मनीष देखील बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. मनीषला साथ देण्यासाठी आता पाहायला मिळते योगेश येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. योगेश येतोय. चांगली पार्टनरशिप करावी लागेल या मॅच मध्ये. चला नवतरुण वरप संघ आणि टावरीपाडा संघ रिपोर्टिंग करा, अन्यथा 3 षटकांचा सामना खेळावा लागेल. शेवटचा कॉल असेल. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पियुष आयोजित जय मसोबा चषक. यावेळी रन मध्ये अडथळा पाहायला मिळते गोलंदाज आशुतोषच्या माध्यमातून. डेट चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा फलकावरती.
यावेळेस समोरच्या दिशेने फटका ड्राईव्ह केला आहे लॉंगांच्या दिशेने आणि खराब क्षेत्ररक्षण. या फटक्याच्या आता चटके लागतील टीम रियल दावडी संघासाठी आणि मिळतील 4 धावा. चौकारच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल 10 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज आशुतोषने आणि 1 विकेट देखील घेतली आपल्या टीमसाठी. कृष्ण येतात षटक क्रमांक 2 मध्ये उर्फ गोलू या नावाने सुपरचित आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईकला बॅटर मनीष. यावेळेस पॉइंटच्या दिशेने चांगला चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होते आणि चुकीचं जजमेंट पाहायला मिळतोय आणि जजमेंट आपल्याला खराब आणि षटकार पाहायला मिळतोय. या चेंडूवरती जेलची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जेल ड्रॉप होऊन 6 धावा मिळतील नशिबाच्या येतात टीम वरपसाठी. 16 धावा धावफलकावरती. षटकार आलाय. यावेळेस क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट होते. मैदानाच्या आतमध्ये चेंडू उचलण्यासाठी दीपक येत आहेत आणि धावसंख्या पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती. आता स्ट्रायकिटला योगेश पाहायला मिळतील. चांगली पार्टनरशिप करावी लागेल मनीष आणि योगेशला या मॅच मध्ये. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होते आता षटक क्रमांक 2 मध्ये. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसरीसाठी जातील का ते देखील पाहायचं आणि दुसरीसाठी देखील आलेत आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 19 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा गोलंदाज कृष्ण पाहायला मिळतात. यावेळेस खोलामध्ये टाकला होता चेंडू आणि कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये सेकंड स्पेल हातचलण्यासाठी गोलंदाज आशुतोष येतात. स्ट्रायकरला बॅटर मनीष. यावेळेस बॅटची कडा लागले. चेंडू चालले थर्ड रिझनला. एकदा कंप्लीट होईल आणि दुसरीसाठी जातात थोडेसे स्किट पाहायला मिळते क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मिळतील. चांगली कॉलिंग पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 21 धावा धावफलकावरती. अजूनही 45 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 17 चेंडूंचा काही शिल्लक. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुन्हा एकदा बॅटची काढा लागली. चेंडू चालले फाईन लेग रिझन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण होते. पुन्हा एकदा मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल 23 धावा धावफलकावरती. आता कुठेतरी समीकरण कठीण पाहायला मिळते वडाळ संघाच्या माध्यमातून. 16 चेंडू शिल्लक आणि 43 धावांची गरज आहे मॅच मध्ये.
पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज आशुतोष. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू पूर्णपणे शांत पाहायला मिळतात या चेंडूवरती आणि चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते आशुतोषच्या माध्यमातून. डॉट चेंडू होते मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत टीम रियालियन दावडी संघाच्या माध्यमातून. यावेळेस फटका जागा बनून खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव तर कंप्लीट होते. चांगली इथरोफेकी पाहायला मिळते आणि एक धाव मिळते या मदतीने. एका धावीच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. 24 धावा धाव फलकावरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. वन बॉल चौकार होतोय बॅटर योगेशच्या बॅटमधनं. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 28 धाव धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज आशुतोषने. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती 2-2 धावा एकवटल्या. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती एक धाव आली आणि 5व्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. 28 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅटची काढा लागली. थर्डमॅन रिझनला चेंडू चाललाय. एक धाव तर कंप्लीट. थोडेसे पुन्हा एकदा स्किट आपल्याला पाहायला मिळते. चांगली कॉलिंग पाहायला मिळते आणि मिळेल पुन्हा एकदा एक धाव. षटक क्रमांक 3 चा देखील खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फलकावरती. आता समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू शिल्लक. 37 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने रियालियन दावडी संघाच्या माध्यमातून. ज्या चुका केल्या होत्या वरब संघाने पहिल्या सत्रामध्ये त्या चुका आता भरून काढाव्या लागतील दुसऱ्या सत्रामध्ये. समीकरण कठीण पाहायला मिळते. बारा चेंडू शिल्लक आणि 37 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेने चाललाय चेंडू आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दीपक पाहायला मिळतात. ज्या दीपकने पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. चांगलं कमबॅक होतंय गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. यावेळेस क्रॉस फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार येते. या षटकामध्ये अजून एखादे 2 मोठे फटके आले तर शिरकाव करेल वरब संघ मॅच मध्ये आणि चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 35 धावा. आता समीकरण असेल 9 चेंडू शिल्लक. 31 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये.
आणि चेंडू होतोय डॉट. आता समीकरण कठीण होत असताना टीम वरअप साठी 7 चेंडू शिल्लक 31 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची काढा लागली. चेंडू चालले फाईन लेग रिझन मध्ये. एक धाव तर कंप्लीट आणि दुसरीसाठी जातील आणि मिळतील 2 धावा. पुन्हा एकदा तिसरी धाव देखील कंप्लीट होईल आणि चौथी धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज पूर्ण कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा मिळतील. षटक क्रमांक 4 देखील खेळ संपलाय. आता समीकरण असेल 6 चेंडू शिल्लक 27 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 चेंडू शिल्लक 27 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. चला क्षेत्ररक्षण चेंडू शिल्लक आणि 27 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. जोपर्यंत मनीष खेलपट्टे ते असतील ते विजयाच्या आशा पल्लवीत असेल टीम वरअप संघाच्या. 7 चेंडू शिल्लक 27 धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 39 धावा धाव फलकावरती. रमानंद येतात शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. चांगली कामगिरी करावी लागेल मनीषला आता या मॅच मध्ये. पहिला चेंडू दिशेपासून वरकटतोय आणि एक्स्ट्राची धाव देखील खर्च केली जाते. गोलंदाज रमानंदच्या माध्यमातून मिळेल 1 धाव. 40 धावा धाव फलकावरती. टेनिस.इन क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. भारतातील सर्वप्रथम ही वाहिनी. यावेळेस फुलटा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय आणि यावेळेस विकेटचं होईल पतन. मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम रिओ इलन दावडी संघाने. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2. बॅटर मैदानच्या आतमध्ये किरण येतो बॅटिंग करण्यासाठी. किरण येतो बॅटिंग करण्यासाठी. यावेळेस ऑन साइडला चेंडू जाईल सीमा पार. षटकार येतो बॅटर किरणच्या बॅटमधनं. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 46 धावा आता समीकरण असेल. 4 चेंडू शिल्लक 20 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चला टावडीपाडा टीम आणि वरप इलेव्हन संघ नवतरुण वरप संघ आपण टॉस साठी या. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट होते आणि मिळतील 2 धावा. विकेटचं होईल पतन.
3 चेंडू शिल्लक आणि 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. आता 3 षटकार मारावेच लागतील. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्या खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय. वाईट चेंडू पाहायला मिळतोय सतत मैदानाच्या आतमध्ये. दडबाव आणि दडपण पाहायला मिळतोय गोलंदाज. तीन चेंडू शिल्लक आणि 16 धावसंख्येची गरज. रिव्ह्यू कोणालाच नाहीये त्यामुळे रिव्ह्यू नसणार. 3 चेंडू शिल्लक आणि 16 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रमणच्या माध्यमातून. आता समीकरण कठीण पाहायला मिळतोय. यावेळेस क्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मिळेल एक धाव या चेंडूवरती. चला टीम तावडीपाडा संघ आणि नवतरुण वरप संघ एक चेंडू शिल्लक आणि 16 धावसंख्येची गरज. यावेळेस समोरच्या दिशेने षटकार पाहायला मिळतोय शेवटच्या चेंडूवरती. षटकार येतोय आणि सामना जिंकलाय टीम रिओलियन दावडी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हॅड लेग टफ लेग देऊया आपण वरप संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल नो डाऊट ऑल अबाउट ज्याने बॅटिंग करत असताना विस्फोटक बॅटिंग केली.